गडचिरोलीमध्ये आदिवासी बांधवांनी जनआक्रोश क्रांती महामोर्चा काढलाय। महामोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदवलाय। गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकलाय। हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने धनगर समाज आणि बंजारा समाजांना आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलंय। आणि याचाच आढावा देत आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। आज गडचिरोली जिल्ह्यात विविध मागणीला घेऊन आदिवासी बांधवांतर्फे आदिवासी क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण इथं बघू शकतो की एक प्रचंड नागरिकांचा एक जनसमुदाय आहे, ज्यामध्ये विविध मागणीला घेऊन नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। हजारोच्या संख्येने नागरिक आहेत। कुठलीही अनुचित घटना घडता कामा नये म्हणून पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। प्रचंड नागरिकांचा जनसमुदाय इथे आपल्याला दिसून येत आहे। काही आदिवासी बांधव सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आज आपला जो हा मोर्चा आहे, या मोर्चाचे प्रमुख मागण्या आपल्या काय आहेत? खऱ्या अर्थानं जो हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रमक झालेला आहे, या अनुसूचित जातीचं आरक्षण देण्यात यावं। परंतु एकता मागणी आहे, बंजारा धनगर व इतर जातींना आदिवासींच्या आरक्षणामध्ये समावेश करून घेण्यात येऊ नये, कारण की हा देश संविधानावर चालतो, ना की हैदराबाद गॅझेटच्या धर्तीवर। काही दिवसापूर्वी राज्याचे महसूल मंत्री गडचिरोलीला आले होते आणि आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देण्यासंदर्भातचा निर्णय आम्ही लवकरच मंत्रिमंडळात तयार करू म्हणत होते। हा संयमाचा मोर्चा आहे, हा शांततेचा मोर्चा आहे। जर का असल्या पद्धतीचा कुठलाही कायदा जर का तयार करतील हे बीजेपी सरकार, तर नक्कीच सांगतो आहे काही दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरावर ती गराडा घालणार हा आदिवासी समाज आणि यांचा जो काही डाव आहे तो हाणून पाडणार। आशिष अग्रवाल, गडचिरोली।